संकेत भोसलेला न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या संकेत भोसलेला कालकर्ते संकेत भोसलेला संविधानिक न्याय मिळाला पाहिजे हा या सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेचा उद्देश आहे। आमचं कोणत्याही आम्हाला काही आक्रोश मोर्चा काढायचा नाही किंवा आम्हाला अशांतता या ठिकाणी निर्माण करायची नाही असं सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते त्यांनी एक मत मांडलेलं आहे। यानंतर मी भारतीय क्रांती दल सामाजिक संघटना औरंगाबाद यांच्या वतीने आलेलो आहे। तर काल आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो गोविंदी या ठिकाणी पीडित संकेत भोसले यांच्या घरी आम्ही गेलो होतो। त्यांच्या वडिलांची आईची आम्ही व्यथा बघितली आणि त्या ह्या बालकाची निर्गुण हत्या झालेली आहे आणि एवढ्या वाईट पद्धतीनं त्या बाळाची हत्या झालेली आहे। अक्षरशः म्हणजे खूप वाईट वाटतं हे असं प्रकरण बघून। आपण बघतो एखाद्या गुंडाचं मर्डर झालं ती गोष्ट आपण साहजिकच मान्य करू की त्याचं वर्तन चुकीचं आहे, पण हे बाळ आहे, एक 16 वर्षाचं बाळ आहे आणि त्या बाळाची हत्या केली जाते हे खूप चुकीचं आणि वाईट काम झालेलं आहे। म्हणून मी सांगतो या प्रकरणातील सर्वच आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे। कारण काय आपले बघा विचार करा, जर 16 वर्षाच्या मुलाला मारल्या जातं आहे किती वाईट परिस्थिती आहे। पूर्वीच्या काळी जे व्हायचं ते आता व्हायला लागलं म्हणजे खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आणि समाजाने यानंतर जागृत राहायला पाहिजे की आपला मुलगा काय करतो ते काय करतो। आपली मुलंही संज्ञान झाली पाहिजे की आपल्यावरही असे हल्ले होतील। म्हणून सर्वांनी मी या ठिकाणी एकच सांगेल, जे काही आता संशयित आरोपी आहेत आणखी त्यामध्ये 2 महिला आहे आणि एक रिक्षा चालक आहे, त्याही लोकांचा FIRमध्ये दखल घेतली पाहिजे अशी मी या ठिकाणी मानतो। जसं की तो कैलास धोत्रे त्याची आई आहे शालनबाई धोत्रे म्हणून, शालनबाई खांडू धोत्रे, त्याची पत्नी आहे रंजना कैलास धोत्रे आणि तो एक अनोळखी रिक्षाचालक इसम ज्याने संकेतला दुर्घटनास्थळापर्यंत त्या रस्त्यापर्यंत घेऊन आला तो बेशुद्ध अवस्था। तर या लोकांवर सुद्धा FIRमध्ये नोंद झाली पाहिजे या ठिकाणी मी अशी मागणी करतो। आणि भारतीय क्रांती दलातर्फे आम्ही औरंगाबाद शहरामध्ये निदर्शनं दिलेलीच आहे, आम्ही आयुक्तालय कार्यालयामध्ये दिलीच आहे। यानंतरही आम्ही माझं तर असं म्हणणं आहे की कुठेही दलितांवर अन्याय व्हायला नको आणि आम्हाला आंदोलन करण्याची वेळच यायला नको, परंतु इथली जी मानसिकता आहे जातीवादी जी मानसिकता तयार झालेली आहे याला शासन कुठल्याही पद्धतीने आळा घालत नाही आणि याला आळा घालण्यासाठी फक्त आता आपल्या समाजाने जागृत झालं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी बोलेल। जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या ठिकाणी अशा प्रकारे माता रमाबाई आंबेडकर या ठिकाणी आज दिनांक 4/3/2024 या दिवशी सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने सर्व बोधोपासक यांच्या वतीने जे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी कालकथित संकेत भोसले याची निर्गुण हत्या झालेली आहे। त्या हत्यामागे जेवढे काही सूत्रधार आहेत जेवढे काही आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक करावी आणि या महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घ्यावी आणि ताबडतोब त्याची कारवाई करावी। अशा सर्व महाराष्ट्रातील जेवढे काही सामाजिक संघटना आहेत किंवा राजकीय संघटना आहेत किंवा पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचा या मोर्चा शांततेचा मोर्चा आहे आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांचे अनुयायी आहेत, आम्हाला काही अशांतता निर्माण करायची नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे की संकेत भोसले यांना संविधानिक न्याय दिला पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे। आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि संकेतचे जे नातेवाईक आहेत जे पाहुणे कुटुंब आहेत ते थोड्याच वेळाने या ठिकाणी येणार आहेत आणि या मोर्चाला सुरू होणार आहे। नमस्कार, मी महादेव कांबळे, PM न्यूज 24 प्रतिनिधी, मुंबई।